का तो तुला आशिष अजूनही जवळचा वाटतो? अगं काय कमी राहिलंय माझ्या प्रेमामध्ये? तुम्ही काय बोलताय? अहो आशिष आणि माझा खोटं बोलायची हिंमत तर करूच नकोस. आज दुपारी कोणाशी बोलत होतीस मग फोनवर? दुपारी मी नैना जाधवांशी बोलत होते. ही आहे तुझी नैना जाधव? ही आहे तुझी नैना जाधव? अहो, हा तर वेडा आहे ना. याला हा वेडा, हा वेडा, हा वेडा. अरे वेडा तुम्ही समजताय मला. अहो हे सगळं खोटं आहे. आपण तर मी आपल्या बाळाचं नाव जर घेतलंस ना मंजिरी, तर इथल्या इथे जीव घेऊन टाकेन मी तुझा. मधू अगं ऐक ना, तू कशाला अजून नाटक करतेस? त्याला सगळं कळलंय, आपला सगळा प्लॅन. हे बघ, तू मला मार हवं तर पण का करतोय तू हे सगळं? माझ्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या क्षणी, त्या दिवशी माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्यातून निघून जायचं. सत्यजित थांब. कुठे चाललाय तू? काय चाललंय? जीव द्यायला चाललो. येतेस बरोबर? कोणाचा तरी जीव जाण्याने जर तू शांत होणार असेल तर माझा जीव घे. मी जीव द्यायला तयार आहे. हे बघ तू काळजी करू नकोस. आपण डॉक्टरांना सांगितलंय बरं. अगं आपण बोलवलंय सत्याला. हा तू सगळं वहिनी नका काळजी करू. होईल समजा व्यवस्थित. काय होईल ना सगळं व्यवस्थित. म्हणजे रे सगळं ठीक होणार आहे. प्रियाला फोन लावून बघा. ती गेली होती ना त्याला शोधायला. सोबतच असतील ते. आता काही विचार करू नका पंच. कसलेही प्रश्न विचारू नका. ते कुठे आहेत ते कळेल तरी. लावा तिला फोन. आपल्यासाठी सत्या कुठे आहे ते कळणं जास्त महत्वाचं आहे. बरं. वहिनी, प्रियाचा बी फोन नाही लागत आहे. ते काय बॅटरी म्हणतात ते संपली असेल. तिला तरी फोन चालू ठेवायला काय झालं होतं? नेमक्या वेळेला सगळ्यांचे फोन बंद असतात. आपण दोघींसाठी काय करणार होतो वंच? काही निर्णय घ्यायची वेळ आली तर नको काही कोणी जबाबदार म्हणून. वहिनी शांत हो. शालिनीताई, कशी आहे मंजिरी? मी घरी फोन केला तेव्हा आजीने मला सांगितलं की मंजिरीला इकडे हॉस्पिटलमध्ये हलवलंय म्हणून. कशी आहे मंजिरीची तब्येत आता? सिनियर डॉक्टरांनी चेक केले तिला. आणि सत्यजितराव ते कुठे आहेत? मी काय विचारतोय शालिनीताई? डॉक्टर कशी आहे मंजिरीची तब्येत? आम्ही नॉर्मल डिलिव्हरी करण्याचाच प्रयत्नात होतो, पण ताबडतोब सिझर करावं लागेल. आपल्यासाठी एक एक सेकंद महत्वाचा आहे, नाही तर बाळ वाचणार नाही. नाही असं बोलू नका.
आमच्यासाठी दोघेही खूप महत्वाचे आहे. आय नो मुधोळकर मॅडम, मी दोघांनाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. एनिवे, मिस्टर मुधोळकर आहेत का? त्यांना फॉर्मवर सह्या कराव्या लागतील. ते नाही, तो येईल इतक्यात. हो, ते आले की त्यांना रिसेप्शन काउंटरवर पाठवा. मी पेपर्स रेडी करून ठेवलेत. हो. एक्सक्यूज मी डॉक्टर, प्लीज. मी पृथ्वीराज सरनाईक. मंजुरी माझी मुलगी आहे. हॅलो मिस्टर सरनाईक. हॅलो डॉक्टर. मंजुरीचे बाबा या नात्याने मी पेपरवर सही करू शकतो ना? अहो पण मिस्टर मुधोळकर. प्लीज प्लीज डॉक्टर, म्हणजे ते इथे नाहीयेत. आणि तुम्हीच आता म्हणालात ना की एक एक सेकंड महत्वाचा म्हणून. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. ओके, करा तुम्ही सह्या. आणि एक डॉक्टर, एक विनंती आहे. म्हणजे माझ्या मुलीला आणि माझ्या नातवंडाला वाचवा प्लीज. मी हात जोडून भीक मागतो तुमच्याकडे. म्हणजे इतके दिवस ती जे काही करत होती ते सगळं नाटक होतं. विश्वासघात केला तिने तुझा. सत्यजित, मला पुन्हा पुन्हा हे बोलून तुला दुखवायचं नाहीये, पण हे बोलल्याशिवाय राहवत नाही. जिची तुझं प्रेम मिळवायची लायकीच नव्हती अशा मुलीवर तू जीवापाड प्रेम केलंस. आणि आता जेव्हा तिने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली तेव्हा तू जीव द्यायची भाषा करतोयस. तुझा जीव किती मोलाचा आहे तुला माहिती नाहीये का? तुला माहिती नसेल ना तर मला विचार. माझ्या आयुष्यात, माझ्या नशिबात, माझ्या आतमध्ये आता फक्त विष उरलंय. बाकी काहीही नाहीये कोणालाही देण्यासारखं. पण ते विष घेऊन मला नाही जगायचं. मग ते सगळं विष मला देऊन टाक. मी स्वीकारायला तयार आहे. तू ज्या आगीत जळतोयस ना त्या जागीत मी सुद्धा जळायला तयार आहे. कारण माझं जगणं, माझं हसणं, माझं रडणं सगळं तुझ्याशी जोडलं गेलं. तुझ्या मनातल्या आगीनी जर माझं अस्तित्व संपणार असेल पण तू शांत होणार असशील तर माझं जळणं सार्थकी लागलं असं मी समजेन. सत्यजित, पण प्लीज तू स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेणार नाहीस. मी तुझ्या पाया पडते, हवं तर. कधीच नाही. सत्यजित, प्रेम म्हणजे फक्त सुखात सोबत करणं नाही. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या दुःखांना आपलंसं करणं म्हणजे प्रेम. मी तुझ्या सगळ्या दुःखांना पदरात घ्यायला तयार आहे. सत्यजित, तुझ्या प्रेमात जळून राख व्हायला तयार आहे. तुम्हाला कधीच कुठला मान दिला नाही. हा मान तरी दे प्लीज.
डॉक्टर काय झालं? डॉक्टर, मगापासून आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये होतो. आता मनावरचा ताण सुद्धा सहन होत नाहीये. प्लीज स्पष्टपणे सांगा ना, काय झालं, काय झालं? मुधोळकरांना मुलगी झाली. बाबा पावली का बाय वहिनी, लक्ष्मी आली घरात. हो, मग एवढा गंभीरपणे काय सांगताय? जरा आनंदाने सांगा ना, मुलगी झाली म्हणून काय काय झालं? हा? अभिनंदन. डिलिव्हरी प्रीमॅच्युअर झाल्यामुळे बेबीला इन्क्युबेटर मध्ये ठेवावं लागलं. डोंट वरी, प्रकृती स्टेबल होईपर्यंतच ठेवायचंय. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. ही गुड न्यूज देऊन तुम्ही मला आवाडच थँक केलं तुम्ही. थँक्यू. मंजिरी कशी आहे? त्यांची प्रकृती आता स्टेबल आहे, काळजी करू नका. डॉक्टर, तुम्हाला कुठल्या शब्दामध्ये धन्यवाद द्यावे तेच मला कळत नाहीये. थँक्यू अगेन. थँक्यू. माय प्लेजर मिस्टर सरनाईक. आता ते ओटी मध्ये आहेत, बेशुद्ध आहेत, पण शुद्धीवर आल्यावर तुम्ही सगळेजण त्यांना भेटू शकता. मिस्टर मुधोळकर आले नाहीत अजून? त्यांना कळवा ते बाबा झालेत म्हणून. येते मी. शेवटी मला जे हवं होतं ते मी मिळवलंच. मी तुला सांगितलं होतं सत्यजित, मला जे हवंय ते तू स्वतःहून मला देशील. आता खेळाला खरी मज्जा येणार आहे. माझी ही ओढ एका रात्रीची नाही. मला आता तुला माझं बनवायचंय, कायमचं. कालची रात्र तर फक्त पहिली पायरी होती. म्हणतात ना, कुठल्याही गोष्टीची मनापासून कामना केली असेल तर तीच गोष्ट तुमच्यापर्यंत यायचा मार्ग आपोआप तयार होतो. तसंच झालंय आपल्या दोघांच्या बाबतीत. कॉंग्रॅट्स मिसेस मुधोळकर, मुलगी झालीये तुम्हाला. माझं बाळ. बाळाला इन्क्युबेटर मध्ये ठेवलंय. घाबरू नका, आम्ही पूर्ण काळजी घेतोय त्याची. मी स्वतः बाळाला तुमच्याकडे घेऊन येणार आहे, पण आता तुम्हाला स्वतःची काळजी घेतली पाहिजे. कसं वाटतंय? आत्ताच बघून आले बाळाला. अगदी गोरी पान नात आहे माझी. नाकी डोळी अगदी छान आहे. हा नाक आहे बाबासारखं, चेहरा मात्र तुझा घेतलाय. सुंदर. आई, आई हे नाही आले का? आराम करतो म्हणजे आपण नंतर बोलूया. तू आता या गोष्टींचा विचार करू नकोस. अरे बसा. आलेच. काय म्हणता आमचं बाळ? एका गोड मुलीची आई झालं तुम्ही, मंजिरी सत्यजित मुधोळकर. कशी आहेस? बाळ अगदी तुझ्यावरती गेलेलं आहे. हा, फक्त
नाक सत्यजित रावांसारखे सरळ हे काय एवढंच एवढंच. अगं किती मोठी गोड बातमी दिलीस तुम्हाला. आता कुठे आजोबा असल्याचं फिलिंग येतोय. म्हणजे रडायचं नाही आता रडायचं नाही, आता हसायचं हसायचं आता रडायचं नाही. शालीन ताई आपण जरा बाहेर बसायचं का? म्हणजे आपण इथे असतो का ही आराम नाही करणार, फक्त नुसती चालेल, बोलत बसेल. आम्ही आहोत बाहेर. डिलिव्हरीचं थोडं टेन्शन होतं, ही काळजी मिटली. चला एक काळजी मिटली ते बरं झालं. पण अलीकडे असं काय होतं की एक काळजी मिटली गेलं की दुसरी चिंता समोर उभी राहते. नाही म्हणजे तुम्ही असं का म्हणताय मला नाही कळत आहे. विनाकारणच चिंता करताय तुम्ही. झालं ना आता, सगळं मार्गी लागलं ना आता, आता कसली चिंता. सगळं मार्गी लागतं मग ते मला का जाणवत नाही. शालीनताई विश्वास ठाम असावा लागतो. शब्द असे अडखळत बिचकत आले ना म्हणजे मग कधीतरी कुठेतरी काहीतरी चुकलेलं असतं. मात्र ते मान्य करायची हिंमत नसते, भीती वाटते. नाही प्लीज गैरसमज करून घेऊ नका, पण सत्यजित रावांचं अजूनही इथं नसणं आणि कालपासून त्यांनी गैरहजर असणं हे माझ्या लक्षात आलं नाही. असं काय वाटतं तुम्हाला? नाही म्हणजे ते आम्ही फोन लावत होतो. काही घाबरू नका, मी तुमच्याकडे काही स्पष्टीकरण मागत नाहीये किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारून ऑफोर्ड पण करत नाहीये. हो पण तुम्ही आपण स्वतःहून काही सांगायलाच तयार नाहीयेत ना, म्हणून तुम्हाला स्पष्टपणे विचारतो. आता काय झालं नेमकं ते मला सांगा ना. तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ तेच कळत नाही मला. खरं काय ते सांगा ना. हो कालपासून हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये सारखा खतखततोय. कालपासून तुम्ही काय मी काय सगळेच आपण टेन्शन मध्ये होतो, पण आता विचारायला काही हरकत नाहीये ना. हो कुठे सत्यजितराव कुठे आहेत? कालपासून त्यांचा पत्ता नाहीये, फोनवरून त्यांनी साधी विचारपूस सुद्धा केलेली नाहीये. काय काय खरं सांगा ना. मला माफ करा, मला माफ करा. सत्यजित कुठे गेलाय, ह्या क्षणी तो काय करतोय हे आम्हाला कोणालाच माहित नाहीये. त्यांनी त्याचा फोनही बंद ठेवलाय. कधीपासून पत्ता नाहीये त्यांचा? कालपासून. मला काय करावं काहीच कळत नाही. अहो असं कसं म्हणू शकता तुम्ही? म्हणजे आता काय हाताची घडी घालून नुसतं निमूटपणे बघत बसत आपण? मंजिरीची सिच्युएशन इतकी कॉम्प्लिकेटेड असताना सत्यजितराव असे कोणालाही न सांगता सवरता जाऊच कसं शकतात? आणि तुम्ही घरातले बाकीची मंडळी काय करत होतात मग? अहो सत्यजितरावांना साधा कॉन्टॅक्ट करण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करताना दिसत नाहीये मला इथे. मग काय अर्थ काय लावायचा आम्ही? सरनाईक साहेब तुम्ही प्लीज असे संतापू नका. अहो त्या वेळेला सत्यजितला शोधायचं का मंजिरीकडे बघायचं ह्याच विवंचनेत होतो आम्ही. मान्य आहे तो भडक डोक्याचा आहे, पण रागाच्या भरात जर कोणी घराबाहेर निघून गेलं तरी ते घरी येतं ना परत. सत्यजित येईल ना परत. या क्षणी तरी त्याची वाट बघण्याखेरीज दुसरं काय करू शकते मी? शालिनीताई हे तुम्हाला सगळं बोलायला सोपं जात असेल, पण मंजिरीचा बाप या नात्यानं मला हे ऐकायला कठीण जातंय. हे नेमकं काय घडलं हे सगळं समजण्याचा अधिकार मला आहे ना. तेव्हा मलाही नीटच माहिती नाहीये. संध्याकाळी आम्ही देवळात जायला निघालो तेव्हा म्हणजे तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, पण आम्ही परत आलो आणि तेव्हा सगळ्या गोष्टी बिनसलेल्याच होत्या. म्हणजे आम्ही देवळातून घरी परत आलो तेव्हा सत्यजित असा आमच्या समोरून निघून गेला. आम्ही खूप हाका मारल्या त्याला, पण त्याने काही प्रतिसादच दिला नाही. तसाच पुढे चालत राहिला तो. तेव्हाच मनामध्ये शंकेची पालचूक चुकली. घरी मंजिरी होती. घरी आलो तर तिची परिस्थिती अशी. दुसरं काय करायला हवं होतं मी?
काहीतरी खटकते मला खरंच काहीतरी खटकते, पण नेमकं काय ते कळत नाहीये. पण एक आता सत्यजित रावांचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. काहीतरी ठोस पावलं आता उचलणं आवश्यक आहे. मी व्यंगरावांशी सुद्धा बोलतो, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की काही झालं असताना तरी सुद्धा काल रात्री सत्यजित रावाने इथं असणं आवश्यक होतं. शैलेंद्रताई, तुम्ही तुमच्या मुलाला माफ कराल, मी मात्र सत्यजित रावांना कधीच माफ करणार नाही. कधीच.